नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रामध्ये उपवास 9 दिवसांचा जर असेल तर आपल्याला उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले ना तर काहीतरी असं वेगळं खाण्याची इच्छा होती की झणझणीत खायला पाहिजे। तर त्यासाठी आता आपण उपवासाच्या साहित्यामध्ये सुद्धा एकदम झणझणीत पदार्थ बनवू शकतो। आणि आपली आता आहे बटाट्याची भाजी। तर आता ही भाजी आपण एकदम स्पायसी आणि झणझणीत बनवलेली आहे। तर ती कशी बनवायची ते आपण पाहू। त्या सर्वात अगोदर आपण बटाट्याची सालं काढून बटाटे कट करून घेतलेत आणि ते आता पाण्यात टाकून घेतले आपण। आता आपण भाजीला फोडणी घालून घेत आहेत। फोडणी घालताना आपण शेंगदाण्याचं तेल किंवा तूप पण वापरू शकतो। आता आपण फोडणीमध्ये जिरे घातलेले आहेत। जिरे आता उपवासाला सर्वजण वापरत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जिरे घातले तरी चालतं किंवा नाही घातले तरी चालतं। आणि फोडणीमध्ये आपण हे बटाट्याचे काप टाकून घेतलेत। बटाट्याचे काप टाकले की आपण लगेच अर्धा चमचा मीठ आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। हे दोन्ही टाकून आपण थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर लगेच आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं। ही भाजी शिजवताना आपल्याला शक्यतोवर गरम पाणी वापरायचे। गरम उकळून घेतलेलं पाणी जे असेल तर ते टाकलं ना खूप पटकन शिजते, म्हणून आपण साईडला दुसऱ्या गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं होतं। आता आपली फोडणी झाली की आपण मस्त गरम पाणी टाकून भाजी आता शिजायला घातलेली आहे। 6 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून तयार होते। आता कधी कधी बटाटे शिजायला वेळ लागला तर 8-9 मिनिट लागू शकतात आणि एकदम झणझणीत तुम्ही पाहू शकता। मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि उकळी आली की आपण थोडंसं झाकून ठेवायचं 5 मिनिटांसाठी, म्हणजे बटाटे जे आहेत ते पटकन शिजतात। आणि ही भाजी तुम्ही मस्त दशमीसोबत खायला घ्यायची। एकदम झणझणीत भाजी तयार होते, तुम्ही पाहू शकता। आता आपण झाकण ठेवलेलं आहे। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। तर तुम्ही पाहू शकता आता आपली बटाट्याची भाजी मस्त शिजत आहे। आता मी चेक केलं तर थोडे बटाटे कच्चे होते, म्हणून आपण परत शिजवायला ठेवले। झाकण ठेवल्यानंतर परत एकदा झाकण काढायचं आणि नंतर 2 ते 3 मिनिटांसाठी बिना झाकणाची भाजी शिजू द्यायची, म्हणजे भाजीची तरी जी आहे ना तर छान येते। कारण झाकण ठेवल्यामुळे भाजीची तरी जी आहे ती कमी होते। तर आपली बटाट्याची भाजी मस्त शिजून तयार होत आहे। तर नवरात्र चालू आहे आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना ज्यांनी नवरात्र उपवास धरलेला आहे त्यांना नक्की शेअर करा। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे। आपण शिजली का नाही ते परत चेक करत आहोत, कारण आपण कच्चे बटाटे घातल्यामुळे भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो। बटाटे जर उकडलेले असले तर आपली भाजी शिजायला खूप कमी वेळ लागला असतो। आपले बटाटे कच्चे असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो। उपवासालाच का होईना पण काहीतरी नवीन चवीची भाजी असेल ना तर खायला पण जरा छान वाटतं। तर झाली आपली भाजी, आता आपण सर्व केलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त भगरीची दशमी आणि ही भाजी। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय।